नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये। मी आहे अविनाश आणि आपण आज जाणार आहे उल्हासनगर मुंबईला। आणि आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल राहणार आहे कारण आपण आज भेटणार आहे अशा बिझनेसमनला ज्यांनी आत्तापर्यंत टाटा विंगर वापरून स्वतःचा बिझनेस खूप वरच्या लेवलला घेऊन गेला, ते म्हणजे रमेश सर। आणि जाणार आहे आपण आज उल्हासनगरला। व्हिडिओ स्टार्ट करायच्या पूर्वी एक गोष्ट नक्की सांगायला आवडेल मला, जर तुम्हाला कुठला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, एक कॉस्ट इफेक्टिव्ह गाडी तुम्हाला पाहिजे, तुम्हाला जर स्वतःच्या बिझनेसला एक वरच्या लेवलला घेऊन जायचं आहे तर टाटा विंगर जे आहे ना, ती तुमच्यासाठी वन स्टॉप सोल्युशन नक्कीच होऊ शकते। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नाची प्रत्येक उत्तर नक्कीच मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। चला व्हिडिओ स्टार्ट करू। आता महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यासाठी आपण पुण्यावरनं मुंबईला आलो तर रमेश सरांना भेटूया। रमेश सर या सर, थँक्यू सर तुमच्या वेळेबद्दल। रमेश सर, स्वागत आहे तुमचं व्हिडिओमध्ये। काय सांगाल सर स्वतःबद्दल, किंगबद्दल? कसा प्रवास होता तुमचा? काय बिझनेस आहे तुमचा? माझी बिझनेस 30 वर्षापासून ट्रॅव्हल एजंट म्हणून बिझनेस आहे। 30 वर्ष झाले? 30 वर्ष झालं या बिझनेसमध्ये। पुरा संग्रह वर्ल्ड वाइज काम आहे। सिंगापूर, मलेशिया, दुबई, थायलंड, ऑल ओव्हर इंडिया काम आहे। महाबलेश्वर, गोवा, सापुतारा, काश्मीर आणि फ्लीट ओनर टाटाची सगळ्या गाडी माझ्याकडे आहे। टाटाच्या सगळ्या गाडी आहे माझ्याकडे। स्पेसिफिकली ही विंगर कधी विंगर जहाँ पाहिली चांगल्या मला लागली, मी घेतली। सर्वात पहिले विंगर कधी बघितली तुम्ही? सर्व पहिले मी नवीन विंगर आहे, 1 वर्ष झाला। अच्छा, पहिली गाडी महाराष्ट्रामध्ये BS6 मी घेतली। पहिली विंगर मी घेतली फेज 2 मधली। तुमच्या अजून कुठे कुठे सर्व्हिसेस आहे बिझनेसच्या? माझ्या ऑफिस करून ऑल ओव्हर इंडिया सर्व्हिस आहे। तुम्ही कॉर्पोरेटला पण सर्व्हिस देता ना? या कॉर्पोरेट, सोशल ग्रुप्स, एज्युकेशनल सेक्टर, हां, आणखी कंपनी ग्रुप्स, बँक्स ग्रुप्स, सगळं बिझनेस आहे माझ्याकडे। सगळे बिझनेस अँड वॉटर पार्क, 22 वॉटर पार्क मध्ये मी GS आहे, जनरल सेल्स। या मग तुमच्या ह्या सर्व्हिस आहेत, ह्या सगळ्या तुम्ही लई छान गाडी मला भेटली आहे। लहान ग्रुप मला भेटतो, फॅमिली। 12 मध्ये माझ्या वॉटर किंगडमला जायची आहे, मला वेटनजाला जायचं आहे, रेडी असतात। सर मी तुम्हाला सांगू, ही गाडी लई कम्फर्ट आहे। मर्सिडीज गाडीमध्ये माणसं जातात, त्याला काही कम्फर्ट नाही भेटत। माणसा समजो थकला तो ते उभे नाही राहू शकत। बरोबर आहे। नंबर 1। नंबर 2 पुशबॅक सीट नसतो त्या गाडीमध्ये, पण या गाडीमध्ये तो कम्फर्ट मिळून जातो। कम्फर्ट मिळतो। तुम्ही फॅमिलीसाठी पण स्वतः हीच प्रिफर करता हो ना? दुसरी कुठली नाही? आणि मला तुमचा तो पॉइंटर जास्त आवडला, 2 छोट्या गाड्या घेऊन जाण्यापेक्षा एक मोठी गाडी घेऊन जायची। मग तुम्ही ती पुजाऱ्यांची गोष्ट सांगाल का एकदा? पुजारी पण खुश झाले होते ना? मी गेलो टिटवाळाला, जमी मी पूजा केली। हां, पुजारीने विचारलं, ही गाडी तो लई छान आहे, कुठून गेलो? फॉरेन मधून घेऊन आलो का? मी बोला नाही, ही टाटामध्ये घेतली आहे, पहिली गाडी आहे माझी। तो बोलता केव्हा मला पाहिजे तो हम सगळे पुजारी जाऊन सिद्धिविनायक मंदिरला जाऊ। मी बोला जेव्हा तुम्ही पाहिजे मला सांगा, मी देतो गाडी तुम्हाला। रमेश सर, एवढ्या सगळ्या गोष्टींचा बिझनेसवर काय इफेक्ट झाला? सर बिझनेसमध्ये ही गाडी जेव्हा मी घेतली, मला डे ऑन नाईट बिझनेस मिळाला। अच्छा, म्हणजे आता तुम्ही काही वेळापूर्वी दिवसाचा बोलत होते, सकाळी जाऊन संध्याकाळी येणं, आता हे डे नाईट पण नाईट मध्ये पण बिझनेस घेतो। माझ्या शादीला जायचे 12 माणसं, कसं जाऊ मी? हां, हे बिझनेस भेटला। मग तुम्ही हे प्रिफर करता? अच्छा, तो बिझनेस एक वेगळा रस्ता या कोणाच्या घरामध्ये शादी आहे, 10-12 माणसं, लग्न आहे, 4 गाडी घेऊन तो नाही जाऊ, तो ही गाडी प्रिफर करतो। तर नाईट रूट साठी पण लोक प्रिफर करतात। तेवढं कम्फर्ट आणि सगळ्या गोष्टी आहे, आणि त्याची खात्री तुम्ही बाळगता। कारण माझा बिझनेस वाढला ना। बिझनेस वाढला तुमचा, बरोबर। बसमध्ये आमच्या नाईट मध्ये नाही घेऊन जात नाही, बरोबर आहे। या गाडीमध्ये बिझनेस वाढला, या गाडीमध्ये बिझनेस वाढला। आता ही गाडी होती BS6 फेज 2 ची होती हो ना? BS6 फेज 2। तर तुम्हाला ऑपरेशनल कॉस्ट मध्ये काही फरक जाणवला का? कास्ट मध्ये लई मला फरक वाटला। त्याची ॲव्हरेज चांगली आहे BS6 फेज 2 ची। माझा प्रॉफिट वाढला, मी खुश झालो। बरोबर की मोठी गाडीपेक्षा लहान गाडी मला चांगली भेटली, कमाई जास्त करून देते, प्रॉफिट वाढला माझा। हा खूप मोठा बदल होता। आणि ह्या सगळ्या गोष्टीत जेव्हा आता आपण गाडीच्या कॉस्टबद्दल बोलतो, तुमचं पण काहीतरी वेगळे बिझनेस प्लॅन असेल ना आता, कारण काय
तुम्ही म्हटले होते आमचं फॅमिली टूर पॅकेजेस जास्त चालतात. या सबस्क्रायबरला पण आवडेल की तुमचे पॅकेजेस कुठे कुठे चालतात? सर माझ्या पॅकेजेस मोस्टली महाबलेश्वर हां आणि शिर्डी आणि सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि गोवा आणि दमन सापुतारा. मला खूप बिझनेस मिळतो. या गाडीची वेटिंग चालते. ही गाडीच पाहिजे फिरायला आणि हीच ड्रायव्हर पाहिजे. गाडी छान आहे आणि बिझनेस पण चांगला भेटतो. प्रॉफिट ते वेगळंच कनेक्शन असतं ना जेव्हा कस्टमर तुम्हाला येऊन सांगतो काही काही गोष्टी. कस्टमर जेव्हा परत मला येतो पहिला तो फोनवर की तुमची गाडी, आता मी तुमच्यासारखं खरं मला फोन आला की तुमची गाडी खाली आहे का, मला शिर्डीला जायची आहे, बाबाला जायची आहे. तो ही रिस्पॉन्स जो मला मिळतो टाटावरून मिळतो. बिकॉज द कस्टमर इज सॅटिस्फाय फ्रॉम टाटा. मी टाटा विंगर बिझनेससाठी घेतली होती. नंतर माझा 11 फॅमिली मेंबर आहे. ते लई खुश झाला की सारखंच आम्ही घुमायला फिरायला मंदिरला गेलो, पूजा केला, टिटवाला गेलो विंगर घेऊन. पुजारी पण खुश झाला. फर्स्ट टाइम तुम्ही छान गाडी इथं आणली आहे आणि सगळ्या फॅमिली तुमच्याकडे सोबत आहे. रमेश सर, आता आपण सगळ्या गोष्टी तुमच्या बिझनेस पर्स्पेक्टिव्हने बोललो. तुमचं काही कनेक्शन होतं टाटा विंगर सोबत? कारण तुमच्याकडे टाटा विंगर काही वर्षापूर्वी आली. काय बदल मिळाला? जेव्हा टाटा विंगर घेतली सर्वांनी माझी फॅमिली लई खुश झाली. खुश बोले मी तुम्ही आत्ता चांगली गाडी घेतली. मला नवीन बिझनेस भेटला. 2-2, 3-3 गाडी आम्ही घेऊन चालतो. केव्हा गोवा चाललो, केव्हा महाबलेश्वर चाललो, केव्हा टिटवाला चाललो. पण एकच गाडीत आम्ही गेलो. फॅमिली आता एकच गाडी गेलो. सगळ्यांनी लई मजा केला. एवढं मजा केला लाईफ मध्ये. मी आनंद मिळाला मला की आपल्याला छान गाडीच नंतर माझा पब्लिकला जो बिझनेस घेतला कस्टमर, माझी गाडी काही वेळाने थांबत नाही. पुरा वर्षभर मला बिझनेस मिळाला. म्हणजे हे रुटीन वर्क झाला या विंगरमुळे. आता माझी इच्छा अशी आहे की मी एअरपोर्टमध्ये 10 गाडी लावून पब्लिकला पण खुश कर. हे कनेक्शन फॅमिली सोबतचं काहीतरी वेगळंच असतं हो ना सर? मी तुम्हाला सांगतो, कोही बी फॅमिली गेट टुगेदर मध्ये जातात ते लई खुश होतात आणि छान वाटतो की आम्ही एकाच गाडीत मजा केला आणि घुमायला फिरायला गेला. ती एवढं खुश होतात. आतापर्यंत मी मोठ्या गाडी पाठवलं होतं, त्याचा अनुभव एवढा नाही भेटला जो लहान गाडीचा भेटला. गलीमध्ये बी गाडी डोर टू डोर मला सर्व्हिस भेटली. हो, कारण पिकअप साठी खूप सोपं जातं. पिकअप आणि ड्रॉप साठी जेव्हा कस्टमर येतात, कस्टमरचे फीडबॅक कसे असतात? सर, जेव्हा माझ्याकडे कस्टमर येतात पहिला मला विचारतो की तुमच्या तोही गाडीचा मला फोटो दाखव. 7890 तुमच्याकडे गाडी खाली आहे तो मी बुक करू. ओके. नंतर मी आपली ट्रिप प्लॅन करतो. बरं, हे कसं काय? हे 7890 म्हणजे का बरं? याचं काय आहे? हीच गाडी का बरं पाहिजे असते? सर, तेव्हा बी माझी ही गाडी कुठे पण गेली कस्टमरला लई खूप छान भेटलो आणि ड्रायव्हर पण चांगला त्यांना सर्व्हिस दिली. कारण त्यांचे काही अनुभव असतील ना. त्याचे अनुभव असा होतो की या गाडीमध्ये सीट पुशबॅक आहे, दर सीटवरची एसीचा ब्लोअर आहे आणि दर सीटला सीट बेल्ट आहे, दर सीटला मोबाईल चार्जर आहे. सगळं व्यवस्था आहे. कम्फर्ट आणि सेफ्टी आहे. सगळं व्यवस्था आहे गाडीमध्ये. कोणती गाडीतून आजपासून मी नाही बघितली सर्व व्यवस्था. म्हणजे तुमच्या बाकीच्या गाड्यांपैकी ही गाडी थोडीशी ही चांगली गाडी आहे आणि त्याचा जो डिझाईन केला आहे, इंटिरियर केला आहे, खूप केला आहे. डायरेक्ट कंपनी बिल्ट गाडी भेटली मला. बरोबर. तर कस्टमर सॅटिस्फाईड म्हणजे तुम्ही सॅटिस्फाईड की टाटाने लई छान चांगला काम केलं. आणि आता आणि ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा बिझनेसमध्ये होतो. पण तुम्हाला एक नवीन गोष्टी करायची एक चान्स पण मिळतो. आता माझी इच्छा आहे की मी लवकरच ऑल महाराष्ट्र गाडी मी परमिट घेतली ना, पॉईंट चालू करायचे. डेली सर्व्हिस पुणा, डेली सर्व्हिस टू पुणा, डेली सर्व्हिस नगर, डेली सर्व्हिस सुरत, शॉर्ट टर्म 300 किलोमीटरची सर्व्हिस जो असतो, मी जी इच्छा आहे मी चालू करू. 10-12 माणसं घेतलं ताबडतोब जा, 8 घंटे टाटाने कॉन्फिडन्स दिला. कॉन्फिडन्स माझा वाढला. पुण्या जे आहे ते उल्हासनगरमधून, कल्याणमधून, डोंबिवलीमधून तुम्ही 4 घंटे पोहोचतो.
असं कॉन्फिडन्स वाढला आहे ना. डेली सर्व्हिस मी चालू करणार. तुमचे अजून काय प्लॅन आहे? टाटा विंगर जर झाले तुमच्या मनासारखं काही झालं तर तुमचे काय प्लॅन आहे? प्लॅन ये आहे की सगळं छोटे गाऊन सेल करून टाटा विंगरही टाटा विंगरच घ्यायचे. तुमचा एवढा विश्वास झाला टाटा विंगरवर? नॅचरली आहे. प्रॉफिट वाढला ना. प्रॉफिट वाढला. आता माहिती पडला आहे की CNG येतो. CNG येतो. आणखी प्रॉफिट वाढणार. ओके, आणखी प्रॉफिट वाढणार. हां, इलेक्ट्रिक आला तो आणखी प्रॉफिट वाढणार. अजून विंगर घ्याल तुम्ही? आता 3 विंगर आहे तुमच्याकडे, हो ना? अजून विंगर घ्यायची इच्छा आहे? रमेश सर, खूप वेळ झाला आपण सोबत आहोत. तुम्ही बिझनेसची माहिती दिली. थँक्यू सो मच तुमच्या वेळेबद्दल. आज आपली भेट झाली. तुमचा बिझनेस असाच ग्रो करत राहो टाटासोबत आणि आमच्या शुभकामना तुम्हाला. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू. चांगला वाटतं, खूप चांगलं वाटतं. थँक्यू सो मच. तुम्ही वेळ दिला त्यासाठी जास्त आभार. थँक्यू. तर हा होता टाटा मोटर्सचा एवढ्या वर्षाचा विश्वास. आणि अजूनही रमेश सर सारखे लोक आपल्याला इन्स्पायर करतात आणि स्वतःला ग्रो करायला, मला ग्रो करायला मदतसुद्धा करतात. तुम्हीसुद्धा एखादी कॉस्ट इफेक्टिव्ह गाडी शोधत आहात तर टाटा डीलरशिपला व्हिजिट करा आणि टाटा विंगरची नक्की टेस्ट ड्राईव्ह घ्या. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.